आता मी विनय आपटेंना विनंती करते की त्यांनी माईकचा ताबा घ्यावा. अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष माननीय जयंतराव साळगावकर, मोहनराव वाघ, चित्तरंजन बापू, प्रभाकर पंत, उत्सवमूर्ती, उपेंद्रभाई, अण्णा पेंढारकर, आत्माराम बापू आणि रसिक हो, आमच्या परिवारातले रथी महारथी दिग्गज एवढे मागे बसलेले असताना मला दिलेल्या मोजक्या वेळामध्ये पंतांविषयी आणि नाट्यसंपदेविषयी बोलणं हे म्हटलं तर तारेवरची कसरत आहे आणि खूप कठीणही आहे. माझ्या असं लक्षात आलं की या मोजक्या वेळात बोलताना कदाचित काही मुद्दे राहू शकतात. एखादा उणा शब्द राहू शकतो, एखादा अधिक शब्द जाऊ शकतो. आणि म्हणून इथे माझं मनोगत व्यक्त करताना मी आज ते उत्स्फूर्त मनोगत न व्यक्त करता मला जे वाटतंय ते लिहून आणलं आहे ते मी वाचणार आहे. रसिक हो, माझ्या पिढीच्या आणि माझ्या पुढच्या पिढीच्या वतीनं आपल्यापुढे ठेवत असलेलं हे मनोगत म्हणजे प्रभाकर पंतांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने रचलेले शब्दांचे फुलोरे नाहीत, भारंभार विशेषण वापरून केलेलं अवास्तव कौतुक नाही किंवा भावनेच्या भरात उधळलेली स्तुती सुमनही नाहीत. माझं मनोगत हा पंतांविषयी असलेला नितांत आदरभाव आहे, किंबहुना कीर्तीच्या शिखरावर असतानाही जमिनीवरचा पाय जराही हलू न देणाऱ्या ह्या दिग्गज रंगकर्मीला केलेला सलाम आहे. नाट्यसंपदेव्यतिरिक्त पंतांनी फक्त 3च संस्थात कामं केली. मोहन वाघांच्या चंद्रलेखेत, अशोक समेळांच्या ऋग्वेद ह्या संस्थेत आणि माझ्या गणरंग या संस्थेमध्ये. निर्णय तुमच्या हाती या नाटकाच्या निमित्ताने पंतांची झालेली जवळीक ही आम्हा सर्वच कलाकारांना भानावर आणणारी होती, रंगभूमीच्या कक्षांचं नव्यानं आकलन करून देणारी होती. पंतांबाबत एक प्रश्न नेहमी पडतो. 43 वर्षामध्ये 41 नाटकांची निर्मिती करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये 8101 प्रयोग करणारे नाट्यसंपदेचे सर्वेसर्वा श्री प्रभाकर पंत निर्माता म्हणून मोठे, की 60 वर्षांच्या अभिनय यात्रेमध्ये 17 नाटकांचे 6500 प्रयोग, महाराष्ट्र सरकारच्या रंगभूमी जीवन गौरवासकट इतर 18 माननीय पुरस्कार, महाराष्ट्राच्या घराघरामध्ये कलाकार म्हणून आदरस्थान असलेले प्रभाकर पंत अभिनेता म्हणून मोठे. हा प्रश्न अनुत्तरित आहे. गिरगावातल्या काळ्या रामाच्या मंदिराच्या आवारात टार्गटपणा करता करताच मंदिरात चाललेल्या ढोलेबुवा, कविश्वरबुवा किंवा शिरवळकर बुवांच्या अभिनय संपन्न कीर्तनात हरखून आणि हरवून जाणाऱ्या पंतांच्या तोंडाला 1945 साली जो रंग लागला तो आजपर्यंत रिटच करावा लागलेला नाही. शाळेतल्या गॅदरिंगच्या निमित्ताने रंगभूमीवर पाऊल टाकणाऱ्या त्या बच्चाला आपण पुढे जाऊन मराठी रंगभूमीवर स्वतःची पाऊलवाट तयार करणार आहोत याची कल्पनाही नव्हती. पण उत्तम शरीरयष्टी, दमदार आवाज, स्पष्ट शब्दोच्चार, रंगमंचावरचा सफाईनं असलेला वावर, भूमिका अंगात भिनवून प्रेक्षकांसमोर पात्र उभी करण्याचं कसब, अशा बलस्थानांसह पंतांनी अनेक संस्मरणीय भूमिका गेल्या 60 वर्षात रंगभूमीवर जागत्या जिवंत केल्या आणि स्वतःचा ठसा आणि स्वतःचं एक स्थान निर्माण केलं. अश्रूंची झाली फुलेमधला विद्यानंद, इथे ओशाळला मृत्यूमधला औरंगजेब, बेईमानमधला धनानंद, थँक्यू मिस्टर ग्लाडमधला ग्लॅड, तो मी नवेचमधल्या विविध भूमिका पाहिल्या. म्हणजे भूमिकेशी एकरूप होणं म्हणजे काय याचं प्रत्यंतर येतं. परमेश्वराशी तादात्म्य पावणं ह्या अवस्थेची तुलना स्वामी विवेकानंद तल्लीन होऊन हाडूक चघळणाऱ्या कुत्र्याबरोबर करतात. पंतांचं भूमिकेशी एकरूप होणं ह्यापेक्षा वेगळं असत नाही आणि म्हणूनच त्यांच्या भूमिका पाहताना प्रेक्षकाला स्वतःचं निराळं अस्तित्व न उरता समोर सादर होणाऱ्या नाटकाचा तो एक भाग होऊन जातो. तसं पाहायला गेलं तर पंतांच्या सगळ्या भूमिका आक्रमक आहेत. ज्या ज्या प्रवेशामध्ये ते असतात त्या त्या प्रवेशांचे ते मास्टर ऑफ द सीन असतात. पण तरीही संपूर्ण नाटक पाठुंगळीला मारून घेऊन जाण्याच्या त्यांच्या अभिनय सामर्थ्याला दाद ही द्यावीच लागेल.
पंतांच्या इतक्या वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेतला तर आढळते त्यांची रंगभूमीवरची निष्ठा, त्यांचा प्रामाणिकपणा, सहकलाकारांविषयी असलेली आत्मीयता, मदतीसाठी सदैव असलेली तयारी, नट म्हणून आवश्यक असलेली शिस्त, रंगभूमीवरच्या त्यांच्या प्रवासात त्यांना मदत करणाऱ्या आणि त्यांना मार्गदर्शक ठरलेल्या आचार्य अत्रे, मोग रांगणेकर इत्यादी विषयींची व्यक्त होणारी कृतज्ञता, नवं काही जाणून घेण्याची, नव्याशी जुळवून घेण्याची त्यांची मानसिकता आणि एखाद्या गोष्टीसाठी घेतलेला ध्यास. पंत कधीही शिवाजी मंदिराच्या परिसरात आले तरी त्यांच्याभोवती तुम्हाला तरुणांचा घोळका दिसतो. प्रत्येकाची ते आस्थेने चौकशी करताना आढळतात. कोणाचं काय कसं चाललंय, कोण काय नवीन करतोय हे जाणून घेताना दिसतात. पंतांच्या एकूणच व्यक्तिमत्वात ताजेपणा, टवटवीतपणा टिकून राहिला आहे तो ह्यामुळेच. पंतांच्या ध्यासाची एक गोष्ट सांगतो. तो मी नव्हेच नाटकामध्ये फिरता रंगमंच वापरण्याची कल्पना आली, पण तो कसा बनवायचा, कोण त्याचं डिझाईन करेल यावर्षी पूर्ण अंधार होता. पंतांच्या सभोवार मात्र तो रंगमंच फिरत होता, पण अभियांत्रिकी ज्ञान नसल्यानं प्रत्यक्षात काय कागदावरही तो रंगमंच उमटेना. एकदा चोर बाजारात फिरत असताना पंतांना बुचाचा डार्टबोर्ड दिसला, का कोण जाणे, पण तो त्यांनी विकत घेतला. पुन्हा कधीतरी खेळण्यातले इंजिनाचे रूळ दिसले, ते त्यांनी विकत घेतले. लहान मोठ्या आकाराची जशी मिळतील तशी चाकं विकत घेतली आणि घरी आले. घरातला पाट आडवा घालून त्यावर रूळ बसवले, डार्टबोर्डला खालून चाकं लावून त्या रुळावर तो बोर्ड ठेवला, आसाच्या जागी एक स्क्रूड्रायव्हर खुपसला आणि रंगमंच फिरायला लागला. आचार्य यात्र्यांनी लगेच ती कल्पना उचलून धरली. इंजिनियरशी शोधाशोध झाली, पण शेवटी कल्पना प्रत्यक्षात आणली कोल्हापूरच्या एका मेस्त्रीनं, शामराव साळोखेंनी. पंतांच्या प्रोटोटाईपकडे पाहत तो क्षणात म्हणाला, अच्छा, तुम्हाला बैलगाडीचं चाक आडवं जमिनीवर टाकून हवं आहे. त्यांच्या वाक्यासरशी फिरता रंगमंच तयार झाला. पणशीकरांच्या कल्पनेतला जगातला पहिला फोल्डिंग फिरता रंगमंच तयार झाला. 7 फेब्रुवारी 1965 रोजी कोल्हापुरात त्या फिरत्या रंगमंचावरचा तो मी नव्हेचा प्रयोग संपन्न झाला आणि पंतांच्या अखंड ध्यासातून एक अनोखं तंत्र रंगभूमीसाठी उपलब्ध झालं. निष्ठेनं रंगभूमीच जगणाऱ्या रंगकर्मीकडून, मग तो अभिनेता असला तरीही तांत्रिकदृष्ट्याही नाटक पुढे नेलं जातं ते हे असं. आज 8 एप्रिल, नाट्यसंपदेचा वर्धापन दिन. पणशीकरांचं आणखीन एक असीम कर्तृत्व. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्ये व्यवस्थापक कम पडेल त्या भूमिकांसाठी उभ्या राहणाऱ्या या नटानं 1963 साली वासुदेव कोलटकर आणि मोहन वाघांना बरोबर घेऊन गिरगावातल्या कॉन्ट्रॅक्टर बिल्डिंगमध्ये हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर नाट्यसंपदेचा मुहूर्त केला. एक नाट्यनिकेतनमध्ये व्यवस्थापक, दुसरा सरकारी कचेरीमध्ये कारकून आणि तिसरा वृत्तपत्रात फोटोग्राफर, अशा तिघांनी एकत्र येऊन बिना भांडवलावर सुरू केली नाट्यसंपदा. मुहूर्ताला तेंडुलकरांच्या भल्या काका या संहितेची पूजाही केली, पण यश तसं लांब होतं. नाट्यसंपदाचं पहिलं नाटक मोहिनी पुण्यात पडलं, दुसरं नाटक मंजिरी कोल्हापुरात पडलं. दाजीनी मगाशी सांगितलं नाही, पण तिसरं नाटक अमृत झाले जहराचे बेळगावात पडलं. इतर कोणी असतं तर त्यानं गाशा गुंडाळला असता, पण रंगभूमीवरचं प्रेम, अफाट जिद्द, नाटकाच्या व्यवस्थापनाचा अनुभव या भांडवलावर पंतांनी आणि इतर सहकाऱ्यांनी नाट्यसंपदा तगवली, वाढवली. आजचा संस्थेचा बायोडाटा असा आहे. वय 43 वर्ष, एकूण नाटकं 41, एकूण प्रयोग 8101, एकूण शतक महोत्सवी प्रयोग 66, अर्थात 66 शतकं. आश्चर्य वाटावं असा हा मराठी माणसाच्या संस्थेचा इतिहास. गमतीचा भाग सोडून देऊ, पण नाट्यसंपदेच्या यशात फार मोठा वाटा कसला असेल तर पंतांच्या प्रयोगशीलतेचा. मग हे नवनवे प्रयोग तंत्र म्हणून होते, मंत्र म्हणून होते, नाटकांच्या निवडीबाबत असलेल्या वैविध्यातही होते. नाट्यसंपदा खऱ्या अर्थानं स्थिरावली 1966 साली अश्रूंची झाली फुले या नाटकामुळे, आणि मग तिनं मागं वळून पाहिलंच नाही. पंतांनी नवनवीन कल्पना किती राबवल्या. दिवसा टांग्यातून करणा घेऊन नाटकाची जाहिरात करणाऱ्या आणि रात्री तोंडाला रंग फासून हिरो म्हणून नाटकात काम करणाऱ्या पंतांनी जाहिरातीच्याही अनेक कल्पना राबवल्या. अगदी चक्क लग्नाचा बँड आणून गॅस बत्त्यांच्या प्रकाशात तो मी नव्हेचमधल्या प्रत्येक भूमिकेचे कटआउट्स गल्ली बोळात फिरवून नाटकाला प्रेक्षक खेचून आणला.
एखादा प्रयोग मुश्किलीनं होणाऱ्या बेळगावामध्ये बॅनर्स, पोस्टर्स, तिकिटांचे दर, एका माणसाला फक्त 5च तिकीटं, अशा विविध क्लुप्त्या काढून नाटकाचे लागोपाठ 6 हाऊसफुल प्रयोग केले. अर्धवट बांधलेल्या त्यावेळच्या आशियातल्या सगळ्यात मोठ्या समजल्या जाणाऱ्या माटुंग्याच्या षण्मुखानंदमध्ये स्वतःच पडदे लावून, स्वतःच 3200 खुर्च्या मांडून लागोपाठ 7 रविवार सकाळ हाऊसफुल प्रयोग केले. उदाहरणं शेकड्यांनी देता येतील. हे सगळं सांगण्याचा उद्देश इतकाच की आजकाल इतरत्र वैध अवैध मार्गाने जास्त झालेला पैसा नाटकात घालणाऱ्या आणि एकूणच व्यवसायाची लय बिघडवणाऱ्या भुरट्या निर्मात्यांनी पंतांच्या पायाशी 2 तास बसून नुसतं ऐकायचं जरी ठरवलं तरी व्यवसायातली नैतिकता, पावित्र्य आणि यश यांच्या गुरुकिल्ल्या त्यांना विनासायास मिळू शकतात. सहजी गप्पा मारताना डावाडोळा मिटून, म्हणजे खरं तर डावाडोळा मारून पंतांनी जुना एखादा किस्सा सांगितला की व्यवसायातले 4-2 बारकावे सहजी तुम्हाला कळू शकतात. आज बस्तान बसलेले निर्मातेही नाटकाचा दौरा आखताना आवर्जून पंतांचा सल्ला घेताना आढळतात. आधी व्यवस्थापक आणि मग निर्माता म्हणून या रंगकर्मीनं संपूर्ण महाराष्ट्र इतक्या वेळा ढवळून काढलंय की त्याची मोजदाद करणं कठीण आहे. रात्री बसमधून प्रवास करताना 2:30-3 वाजता चादर पांघरून आणि डोक्याला मफलर किंवा तत्सम काही गुंडाळून सीटवर बसलेल्या पंतांना जर तुम्ही म्हणालात, बाबा चहा घेऊया, तर ते खिडकीतून बाहेर बघतात. त्या अंधारात त्यांना काय दिसतं परमेश्वराला ठाऊक, पण ते बघतात आणि मग वळून सांगतात, अरे मुकुंदा, 6 किलोमीटरवर फलाण्या गावाचा फाटा गेला की पुढे 2 किलोमीटरवर डाव्या हाताला एक धाबा आहे, रात्रभर चालू असतो तो, चहा चांगला मिळतो तिथे आणि बांधलेल्या बाथरूम्सही आहेत, बायकांची सोय येईल, बस डावीकडे घे. पंतांचा ह्या बाबतीतला हा अनुभव तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही येऊ शकतो. काल महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी अशोकराव चव्हाणांनी इच्छा प्रदर्शित केली. महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी पंतांची प्रमुख सल्लागार म्हणून मुख्यमंत्र्यांनी नेमणूक जाहीर करावी. त्यांनी ते करावंच, पण त्याचबरोबर त्यांची खरं तर फार पूर्वीच, म्हणजे अगदी नितीन गडकरींनी रस्ते विकास महामंडळावर अध्यक्ष म्हणून नेमणूक केली असती तर महाराष्ट्रातले रस्ते आणि प्रवाशांच्या इतर सोयी यापूर्वीच पार पडल्या असत्या. असो, अजूनही वेळ गेलेला नाही. मुद्दा हा की हा माणूस महाराष्ट्रभर मराठी नाटकाचा कुणीही न नेमता ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून फिरला. जिथे नाटकं होत नव्हती तिथे त्यांनी सेंटर्स निर्माण केली आणि आजच्या करमणुकीच्या साधनांच्या जंजाळात मराठी नाटक जिवंत ठेवलं. यामध्ये अनेक धुरीणांचं, इतर अनेक संस्थांचं योगदानही आहेच, ते मी इथं नाकारत नाही, पण नाट्यसंपदेच्या आणि पंतांच्या कारकिर्दीतला हा एक महत्त्वाचा भाग आहे म्हणून त्याचा विशेष उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. इतकं सगळं बोलल्यानंतर मला सांगा, पंत अभिनेता म्हणून मोठे की निर्माता म्हणून? मला खात्री आहे आजही याचं उत्तर सापडणार नाही आणि ते पंतांच्या आयुष्याच्या शतक महोत्सवी कार्यक्रमापर्यंत न मिळो अशी माझी नटराजाच्या चरणी प्रार्थना आहे. ही काही तुलना नाही, पण सहज मनात आलं म्हणून बोलतो. पंतांनी केलेल्या, म्हणजे पंत ज्यात काम करत होते त्या नाटकांची 58 शतकं झाली. एक 3 तासाचा प्रयोग म्हणजे एक धाव असं जर मानलं तर 17,400 तासांची खेळी झाली. यात प्रवासाचा वेळ धरलेला नाही. 17,400 तासांची खेळी, 58 शतकं, 35 शतकं करताना दमछाक होते. आमचा गडी बघा अजून खेळतोय. शतकांच्या प्रमाणामध्ये जे काही आपल्या देशात इतरांना मिळतं त्याचा जर विचार केला तर मग आमच्या या माणसाला किती काय काय मिळालं पाहिजे. चला हाही विषय सोडून देऊ, पण इतक्या वर्षामध्ये त्यांच्या तब्येतीची जपणूक करणाऱ्या विजया वहिनीनं काही क्रेडिट द्याल का नाही? मुळातच एक नट पदरात घ्यायचा,
तोही देखणा नट पदरात घ्यायचा आणि 49 वर्ष उत्तम संसार करायचा. विजयाबाईंनी हॅट्स ऑफ टू यू. शेवटी जाता जाता पंत महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार जाहीर झाल्यावर तुम्ही म्हणालात, मी पुन्हा कदाचित कार्यरत होईन. त्यातला कदाचित ह्या शब्दाकडे जाणीवपूर्वक आम्ही कानाडोळा केला आहे आणि त्या उरलेल्या वाक्यावर शिक्कामोर्तब केला आहे. 60 वर्षांच्या तुमच्या रंगभूमीवरील कारकिर्दीची साठी शांत करून आम्ही तुम्हाला घरी बसवणार नाही आहोत. तुमच्या पुढच्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला तुमच्या कारकिर्दीच्या वर्षांचा हिरक महोत्सव आपण साजरा करूया. तेव्हा आता खाजगीत माझ्याकडे जे कबूल केलं आहे त्याला जाहीर दुजोरा द्या. पंतांनी, त्यांनी आणि मी काम करून बेईमान नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याचं मान्य केलं आहे. तेवढं त्यांनी एकदा तुमच्यासमोर कबूल केलं म्हणजे सगळं भरभरून पावलं बघा. आम्हा रंगकर्मींना आणि रसिकांना पंतांच्या अमृत महोत्सवाची याहून उत्तम भेट असूच शकत नाही. धन्यवाद.